अहो, काय बोलतात ही मुलं? काय समजायचं आपण? नक्की काय घडलं असेल? सकाळी डोळे उघडताच आईचा आवाज कानावर पडला. बाबांकडे देखील उत्तर नव्हतं. काय घडलं ते सगळ्यांना सांगून सांगून थकलो होतो आम्ही. 4 दिवसांपासून लोकं त्याच डाकघरात तळ ठोकून होते. काहीच हाती लागत नव्हतं. हडळीच्या आमच्या गोष्टीवर कुणाचाच विश्वास बसत नव्हता. पण ते सुद्धा कन्फ्युज्ड होते, कारण आम्हा सगळ्यांची स्टोरी शेवटी सेमच होती. मला तर भीतीने रात्री झोपसुद्धा ठीक लागत नव्हती. आता आज बाबा लिव्हिंग रूममध्ये टीव्ही बघण्यात मग्न होते. दूरदर्शनवर जंगलातल्या प्राण्यांवर शो चालू होता. शेर के मुंह को एक बार आदमी का खून लग गया तो वो आदमियों की कॉलोनीज पर अटॅक करना चालू कर देता है. टीव्हीवरच्या त्या वाक्याने अंगावर झरझरून काटा आला. शेर के मुंह वालं वाक्य डोक्यात फिरू लागलं. आत जाऊन बाहेर घालायची हाफपॅन्ट घातली. चला पेपर आणि दूध घेऊन येऊ, मनी विचार केला. आई, पेपर आणि दूध घ्यायला चाललोय. आईला हाक दिली. आई लगबगीने बाहेर आली. पैसे माझ्या हातात ठेवले आणि कोथिंबीर सुद्धा आणायला सांगितली. इतक्यात बेल वाजली. एका हातात पिशवी सांभाळत मी दार उघडलं. गुड मॉर्निंग बाळा, आई आहे काय घरात? एक बाई खांद्याला शबनम बॅग लावून दारात उभी होती. ठळक मोठी बिंदी आणि केस पचपचित तेल लावून बांधलेले. आई इतक्यात बाहेर आलीच होती. नमस्कार मॅडम, तुम्हाला मंथली रिकरिंग सेव्हिंग अकाउंट ओपन करायचे होते ना? हो बरोबर, पण कुठल्या बँकेत बरं असेल ते? सांगते की. बँकेत नाही मॅडम, हे अकाउंट पोस्ट ऑफिसद्वारे असतं. ताड करून मी दार बंद केलं आणि दूध पेपर आणायला निघालो. ती बाई सोफ्यावर बसून आईला रिकरिंग अकाउंटबद्दल समजावत होती. काही अंतरावर गेलो असता आठवलं की त्या बाईचा पेहरावा खूप जुन्या पद्धतीचा होता. चमचमत्या काठाची पैठणी आणि लांब सडक वेणी. आजकाल मी देखील लांब केसवाल्या बायकांना संशयाच्या नजरेने पाहू लागलो होतो. आजपासून शाळेत जाणार होतो. त्या घटनेनंतर कोणीच शाळेत जायच्या मनस्थितीत नव्हतं, पण आजपासून जायचं ठरवलं होतं. नेहमी आम्ही सगळे उड्या मारत गाणी गात शाळेत जाणारे जड पावलांनी चालत होतो. आजा नव्हता सोबत. जो नेहमी भूतांच्या दहशतीत जगायचा तोच पक्ष झाला होता. शाळेत जो तो आमच्याकडे पाहत होता. आमच्या वर्गाच्या बाहेर मुले जमून आमच्याकडे बोटं दाखवून एकमेकांना सांगत होती की बघा, हीच मुलं होती ती. संध्याकाळी आईने लावलेल्या उदबत्तीचा मस्त सुगंध येत होता. आई बाबांना सांगत होती की ती पोस्ट ऑफिसवाली बाई दर महिन्याला घरी येऊन पैसे घेऊन जाईल. मी अभ्यास करण्याच्या नावाखाली गणिताचं पुस्तक उघडून बसलो होतो, पण शाळेतली घटना काही मनातून जात नव्हती. त्याला कारण होते साठीत पोचलेले आमचे शाळेतले पिऊन काका. त्यांनी बोलावून हडळीबद्दल विचारलं. बिचाऱ्या त्याला खाल्लं रे तिने. पहिल्यांदा असा माणूस भेटला होता ज्याला आमच्या स्टोरीवर विश्वास होता. वाटलं की विचारावं हडळ काय असते आणि कसं लांब राहायचं तिच्यापासून. पण मी आवर्त घेतलं. आईला गुडघेदुखीचा त्रास सुरू झाल्याने आईने एक कामवाली आजपासून ठेवली होती. त्या बाईचा भांड्यांचा खडखडाट चालू होता, पण काही घाबरायचे कारण नव्हते. तिच्या केसांचा बुचडा बांधलेला होता आणि ती माझ्या हुशार मित्राच्या देखील घरी कामाला होती. अथक मेहनतीनंतर मला शाळेच्या लायब्ररीतून एक पुस्तक मिळालं होतं, ज्यामध्ये हडळ, मुंजा वगैरे बद्दल थोडी माहिती होती. मी आतमध्ये ते पुस्तक इतिहासाच्या पुस्तकात लपवून वाचायला चालू केलं. त्या पुस्तकाद्वारे इतकं समजलं की हडळ शेकडो वर्षे वाट पाहू शकते. आपल्या टार्गेटला नीटपणे लक्षात ठेवते. कोणत्याही बाईचं रूप घेऊन येऊ शकते. केस लांब असतात आणि कधीही पाल बनून पळ काढू शकते. हडळीचा आवडता मेनू म्हणजे आमच्यासारखी लहान मुलं. पुस्तक वाचता वाचता कधी झोपेच्या अधीन झालो कळलं देखील नाही. पाहता पाहता 8 महिने उलटून गेले. सगळं काही शांत होतं, जसं काही कधी घडलंच नव्हतं. आत्ताशा पाऊस पण अधेमध्ये पडायला चालू झाला होता. सारेजण आजाची घटना एक दुःस्वप्न समजून आपापल्या संसारात परत रमले होते. सोमवारचा दिवस असल्याने नेहमीप्रमाणे चहा आणि पोहे असा घरी बेत होता. खिडकीतून बाहेर पाहिलं असता माझा हुशार मित्र सकाळी सकाळी येताना पाहून आश्चर्य वाटलं. मी सुद्धा शाळेला जाण्यासाठी तयार झालो होतो. संग्राम आजतागायत शाळेत जाण्यासाठी उलट फिरून आमच्या घरी कधी आला नव्हता. मी शाळेसाठी निघालो की थोड्या अंतरावर त्याचं घर होतं. मी रोज आवाज दिला की तो बाहेर यायचा आणि मग आम्ही एकत्र शाळेत जायचो. काय रे संग्राम, आज उलटा इकडे? हो सांगतो तुला, थांब. तयार आहेस का शाळेत जायला? फक्त नाश्ता बाकी आहे, ये पोहे खाऊ पटकन आणि निघू. आम्ही दोघांनी पोटभर पोहे खाल्ले
चहा प्यालो आणि निघालो. आमच्याच आधी पोस्टवाली बाईसुद्धा माझ्या घरून निघाली. मंथली रेकरिंग अकाउंटचे पैसे घ्यायला आली होती. मी चालता चालता वाट बघत होतो की संग्राम कधी सांगेल त्याच्या मनात काय चाललंय ते. अपेक्षेप्रमाणे त्याने सुरुवात केली. आज शाळेला दांडी रे गाड्या. मी जागेवरच थांबलो. काय? हो, सुट्टी मारूयात आज. अरे पण झालंय तरी काय? आज आपण ती पोस्टवाली बाई येते ना तुझ्या घरी, तिला फॉलो करायचं. मला पक्क माहीत आहे की तीच हडळ आहे. संग्राम पण तिच्या लांब केसांवरच गेला असणार. त्याने एक टास्क ठरवला होता, दिवसभर फॉलो करायचं आणि पाहायचं की ती डाकघरात जाते काय. एकदम शेरलॉक होम्सवाली फिलिंग आली. दिवसभर आम्ही त्या फिलिंगमध्ये तंगड्यात ओढून घेतले. या घरातून त्या घरात सगळं अंतर पायीच चालत होती. बापरे, इतकं अंतर चालून मी थकत कशी नाही? नक्कीच हडळ. आम्ही थकून आमचा प्लॅन बदलला. तोच तिने एका घरातून बाहेर पडल्यावर माळरानाचा रस्ता धरला. आम्हा दोघांचे डोळे लकाकले. आम्ही वेळेचा विचार न करता मागे निघालो. माळरानातून एक एक काठी हातात घेतली. अंधार पडायला सुरुवात झाली होती. डाकघरापासून 5 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या एका लाकूड तोड्याच्या घरात ती गेली. मी असं ऐकलं होतं की लाकूड तोड्या खूप पिढ्यांपासून तिथेच वसलेला होता. अचानक पाऊस सुरू झाल्याने आम्ही मोठ्या झाडाचा आसरा शोधत पळालो. माळरानात सुकी आणि लांब झाडच खूप होती. आसरा घेण्यासाठी झाड मेहनतीने मिळालं. अर्धा तास झाला तरी आम्हाला ती पोस्टवाली बाई बाहेर जाताना काही दिसली नाही. पाऊसही बंद झाला होता. मी संग्रामला म्हणालो, चल आता घरी जाऊयात. ओरडा तर पडणारच आहे. लवकर गेलो तर थोडा कमी पडेल. पण त्याच्या मनात वेगळेच वारे वाहत होते. फक्त 5 मिनिटं लांब असेल डाकघर इथून. इथवर आलोच आहे तर तिकडे जाऊन बघू. हा वेडा की खुळा अशा नजरेने मी त्याच्याकडे पाहिलं. पण तो ठाम होता. आम्ही दोघे त्याच ठिकाणी परत रात्रीच्या वेळेस निघालो होतो जिथे आमचा मित्र 8 महिन्यापूर्वी भक्ष्य झाला होता. संरक्षणासाठी होतं काय तर 2 काठ्या. आम्ही झपाझप चालत तिथे पोचलो. चंद्रप्रकाश काहीच नव्हता. पावसाळा असल्यामुळे ढग होते की अमावस्या होती कळायला मार्ग नव्हता. आतमध्ये भयान शांतता होती. गडद अंधार. इतक्यात कोणीतरी दबक्या पावलांनी चालत येत असल्याचा आवाज आला. आम्ही लगेच एका मोडक्या फर्निचर मागे लपलो. जास्त लपावं लागत नव्हतं कारण अंधार खूप होता. ती व्यक्ती चालत आतमध्ये आली आणि एका रूममध्ये गेली. चमत्कारिकरित्या ती रूम प्रकाशमान झाली. संग्राम, ये बाळ. आणि संग्राम तडक उठून उभा राहिला. मी त्याचा हात गच्च पकडून होतो पण त्याने तो सोडवून घेतला. माझी नजर त्या अस्पष्ट आकृतीवर खेळली होती. त्या बाईने आपला केसांचा बुचडा खोलला आणि तिच्या उंचीपेक्षा लांब केस बाहेर आले. तिने संग्रामला परत आवाज दिला आणि तो तिसपाशी जाऊन बसला. ती हडळ तोपर्यंत आपल्या मूळ रूपात आली आणि संग्रामला घेऊन गेली. काही विचार न करता मी पळ काढला. 2-3 वेळा पडता पडता वाचलो. शेवटी एकदा एका दगडाला ठेचकाळलो आणि पडलोच. शुद्ध हरपू लागली. बारीकसं आठवतंय की कामवाली, शेर के मुंह को खून असं काहीतरी बरळत होतं. तितक्यात एका बाईने माझं डोकं जमिनीवरून अलगद उचललं. झालं, संपलो.